ओम श्री साईराम. हेमाडपंत यांनी लिहिलेल्या श्री साई चरित्रातील 16वा अध्यायाला त्यांनी ब्रह्मज्ञान कथन भाग 1 असं नाव दिलेलं आहे. या अध्यायात एकूण 175 ओव्या आहेत. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने साईनाथांचं वर्णन, शांततेच्या सिंहासनावर बसलेले स्वानंदरूपी साम्राज्याचे मालक असं केलेलं आहे. या अध्यायाच्या प्रारंभी भक्तीचं एक सर्वांग सुंदर सूत्र सांगताना ग्रंथकार म्हणतात, शिष्याने सेवाभाव म्हणून अर्पण केलेलं साधं पानफूल सद्गुरू मोठ्या प्रेमाने स्वीकारतात. मात्र त्याने दिखावा म्हणून केलेली भक्ती सद्गुरू कधी स्वीकारत नाही. याच विचाराच्या स्पष्टतेसाठी ते एक कथानक रचतात. ग्रंथकार म्हणतात, असाच एक भक्त होता, व्यक्ती होता, ज्याच्या साईनाथांबद्दल भाव होता, पण त्याला पैशाची प्रचंड आसक्ती होती. बाबांची उदंड कीर्ती ऐकून त्याला त्याच्या दर्शनाची ओढ लागली होती. त्याने मनात विचार केला, आपल्याकडे सर्व काही भरपूर आहे, पण ब्रह्मज्ञान नाही. ते आपण साई महाराजांकडे मागू, त्यांचं दर्शन घेऊ. त्याचे मित्र त्याला म्हणाले, अरे बाबा, ब्रह्म जाणणं हे सोपं नाही. त्यातल्या त्यात तुझ्यासारख्या लोभी माणसाला तर ब्रह्म समजणं अशक्य. मित्रांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो शिर्डीला आला आणि साईनाथांच्या चरणकमलाकडे स्पर्श करून तो बाबांना म्हणाला, बाबा, मी असं ऐकलं आहे की शिर्डीकर बाबा ब्रह्म पटकीने दाखवतात. मी इतक्या लांबून आलो आहे, मला ब्रह्मदर्शन द्याल, मी कृतार्थ होईल. साई महाराज म्हणाले, तू चिंता करू नको, तुला मी ब्रह्म दाखवतो. अरे, लोक धन दौलत मागतात, तुझ्यासारखे ब्रह्म कुणीच मागत नाही. बाबा म्हणाले, सूर्य चंद्र यांचं नियमित उगवणं मावळणं, ऋतुचक्रांची नियमितता हे मूळ ब्रह्म आहे. हे ब्रह्म आपण जन्मात समजून घेतलं नाही तर मुक्ती मुळीच मिळणार नाही. पुढे बाबांनी मोठी गंमत केली. आपण जणू ब्रह्माचा प्रश्न विसरलो आहोत असं दाखवून जवळ बसलेल्या एका मुलाला बाबांनी बोलवलं आणि सांगितलं, लवकर जा आणि नंदू मारवाड्याकडून 5 रुपये उसने म्हणून आण. त्याला सांग, बाबांना खूप गरज आहे 5 रुपयाची. मुलगा गेला आणि नंदू मारवाड्याच्या घराला कुलूप आहे असं म्हणून परत आला. बाबांनी त्या मुलाला बाळूवाण्याकडे पाठवलं. योगायोग बाळूवाणीसुद्धा घरी नव्हता. बाबांनी त्या मुलाला अजून 4-5 ठिकाणी 5 रुपये आणण्यासाठी पाठवलं. मुलगा थकून गेला, पण त्याला काही केल्या 5 रुपये मिळाले नाही. बाबांनी मनोमन जाणलं होतं, समोर बसलेल्या भक्ताच्या खिशात नोटांची पुडकी होते, पण बाबांना 5 रुपये उसने देण्याचा धीर त्याचा होत नव्हता. मात्र बाबांकडून तो ब्रह्मज्ञान मिळवण्याची अपेक्षा करत होता. बाबा त्याला म्हणाले, बसल्या जागी मी तुला ब्रह्म दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तुला ते समजलं नाही. अरे, ब्रह्मासाठी 5 इंद्रिये, 5 प्राण, पंचेंद्रिय समर्पण करावी लागतात. ब्रह्मज्ञानाचा मार्ग सोपा नसतो. जो विरक्त असतो तोच ब्रह्म समजू शकतो. या देहात ब्रह्म आहे हे जेव्हा समजतं, चुकीच्या कल्पनांचा नाश तेव्हा होतो, तेव्हाच ब्रह्म समजतं. प्रत्येक जीव देवाचा अंश आहे. प्रत्येक जीव ब्रह्म आहे. अरे, आत्मा हा अविनाशी आहे. तो जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो. माती आणि मातीचा घडा यात फरक तो कोणता? आपलं खरं रूप कसं आहे तुला सांगू? बाबा म्हणत होते, अनादि मी, अनंत मी, शांत मी, निश्चिंत मी, निर्विकल्प मी, सोहम स्वरूप मी, ब्रह्मरूप मी. असं स्वतःचं रूप समजलं की ब्रह्म समजलं. जन्म मृत्यू हे केवळ मृगजळ आहेत. जगातील सर्व जीव आणि ब्रह्म एक आहे. याचा अभ्यास दाखवणारा एकमेव शब्द म्हणजे ओम. जो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ओंकार साधनेचा योगशास्त्रीय अभ्यास करतो, त्याला ब्रह्मज्ञानाची अनुभूती निश्चित येते. बाबा म्हणाले, चिंता, काळज्या, दुःखे याला कवटळून बसणारे व्यक्ती ब्रह्मज्ञानापासून हजारो मैल दूर असतात. ब्रह्माचं स्वरूप समजून घेताना प्रत्यक्ष वेदसुद्धा थकले, उपनिषदांनीसुद्धा हात जोडले. तपस्वी लोक वनवासी झाले, त्यांची अवस्था नेती 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 शब्द नये अनुमाना अशी झाली. अहंकार गळून गेल्याशिवाय, मी पण गेल्याशिवाय, आसक्ती गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान मिळणं अवघड आहे.
खरे ज्ञानी कोणत्याही गोष्टीचा शोक करत नाही, इवल्याशा गोष्टीने हुरळून सुद्धा जात नाही. सद्गुरू कृपेशिवाय हे ज्ञान मिळत नाही. ब्रह्म हे वाटेवर पडलेलं नाही. आपल्या मनाचे राग, लोभ, विकार हे दोष गेले की ब्रह्मज्ञानाच्या वाटेवर आपण जातो. वाटेवरचा प्रवास फक्त सद्गुरू करून देऊ शकतात. असे सद्गुरू साईनाथांसारखे मिळाले तर आनंदाचे डोही आनंद तरंग. श्रोते हो, तुम्ही म्हणाल आपण संन्यासी नाही, आपण संसारी माणसं, आपल्याला कसं ब्रह्मज्ञान कळणार? मला असं वाटतं लहान लहान गोष्टींची काळजी करायची नाही. जे देव देतोय त्यात समाधानी राहायचं. इतरांचे दोष काढत बसायचं नाही. ते काम देवाने आपल्याला दिलेलं नाही आहे. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न सतत चालू ठेवायचे. ही चतुसूत्री ब्रह्मज्ञानाकडे आपल्याला नक्की नेते. श्रोते हो, या 16व्या अध्यायात बस इतकंच. ब्रह्मज्ञान याचा पुढील प्रवास पुढील अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.